आताच्या क्षणाची सर्वात मोठी, भयानक आणि हृदयद्रावक बातमी समोर येते. आताच्या क्षणाची जी बातमी समोर आली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली. कारण ही घटना आहे वारकरी संप्रदायाशी निगडीत. कारण अजून एका कीर्तनकार महाराजांनी, जे की महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत, या महाराजांनी त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतीलच एका मुलीवरती 5 वर्षापासून, तब्बल 2021 पासून धमकी देऊन ब्लॅकमेलिंग करून तिच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार करण्यात आलेले आहेत. 4 दिवसापूर्वी तर कळसच गाठला. त्या मुलीला घरी बोलावून घेतलं. घरी बोलावून घेतल्याच्या नंतर त्या मुलीला दुपारची वेळ होती, घरामध्ये कॉम्प्युटर रूम मध्ये घेऊन गेला. अगोदर त्या ठिकाणी तिच्यासोबत शारीरिक संबंध करण्यासाठी तिला बळजबरी करू लागला. मुलीने नकार दिला. त्यानंतर त्या मुलीला लाथाबुक्यांनी चापटाने मारहाण केली. गॅसवरती पकड तापवली आणि गरम लोखंडी सळीने तिला चटके देखील देण्यात आले. वेगवेगळ्या शरीरावरती, पार्टवरती चटके देण्यात आले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाला त्याच रूममध्ये. त्यानंतर ती मुलगी बाहेर पडली, धमकी दिली होती आणि 5 वर्षापासूनचा आरोपी महाराजाचा विश्वास होता की कुठे सांगणार नाही. परंतु त्या मुलीने धाडस केला आणि आपल्या आईवडिलांना संपूर्ण घडलेली घटना सांगितली. आईवडिलांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठलं. महाराजाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी विलंब न लावता पहाटेच्या 4 वाजण्याच्या सुमारास महाराजाच्या मुसक्या आवळल्या. महाराजांना अटक करण्यात आलेला आहे. ही घटना घडलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर परिसरातील ढवळपुरी या गावामध्ये श्री नर्मदा वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचे अध्यक्ष यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ या महाराजांनी केलेले हे भयानक दुष्कृत्य समोर येते. यानंतर वारकरी संप्रदायावरती गालबोट लावण्यात येत आहे सोशल मीडियावरती. परंतु सोंगी ढोंगी वृत्तीचे लोक वारकरी संप्रदायात आले आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाला बदनाम करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा समोर येतोय. काय समाजाला उपदेश करावा, काय मुलांना शिक्षण घडवावं, हा प्रश्न ऐरणीवर येतो वारंवार आणि दिसून येतो. या घटनेने पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. ग्रामस्थांमध्ये खळबळजनक माहोल झाला. पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी सर्वांनी उठाव घेतला. परंतु या घटनेचा तपास अहिल्यानगर जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस असतील, पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण पथक तपास करत आहे. लवकरच संपूर्ण काही घटना समोर येईल. महाराजांची देखील बाजू ऐकली जाईल, पीडित मुलीची बाजू ऐकली जाईल आणि जे काही आहे ते समोर लवकरच येणार आहे. परंतु महाराजांना सध्या अटक करण्यात आलेलं आहे. यशवंत महाराज थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ यांना सध्या अटक करण्यात आलेलं आहे. ही घटना समोर येता क्षणी वारकरी संप्रदायात आणि संपूर्ण परिसरात खळबळजनक आणि संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर आपल्याला प्रश्न पडतो की वारकरी संप्रदायाला कलंकित करणारे अशा आरोपींना करायचं काय? कठोर शिक्षा ही तर मिळायलाच पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय हा एवढा मोठा आहे की त्याची कशासोबतही तुलना होऊ शकत नाही. जीवाचं रान केलेलं आहे. पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायासाठी, भगवंतासाठी ज्यांनी अर्पण केलेलं आहे, त्यांचं संपूर्ण केलेलं कष्ट हे निष्फळ करण्यासाठी असे आरोपी समोर येतात. परंतु वारकरी संप्रदायावरती गालबोट लावणं, वारकरी संप्रदाय कीर्तनकार एका आरोपीमुळे सर्वांना यामध्ये शब्दकोशामध्ये घेणं हे चुकीचं आहे. याचा विचार सर्वांनी थोडा करायलाच पाहिजे. या संपूर्ण घडलेल्या घटनेबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ही जी घटना घडली ती अत्यंत चुकीची आहे, भयानक आहे. आरोपीला शिक्षा ही मिळायलाच पाहिजे. पोलीस त्यांचं काम करतीलच, करत आहेतच. विलंब न लावता आरोपीला त्यांनी पकडलेला आहे. शिक्षेस पात्र ठरवतीलच, तपास करतील, पुरावे गोळा करतील आणि तपासाच्या अंती अहवाल समोर येईल. तो देखील आपण लवकरच पाहू. परंतु या घटनेने आज अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. वारकरी संप्रदाय, भगवंत प्राप्ती, समाज प्रबोधन. आज गुरु हा कोणत्या स्थानी असतो? विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणारा तो गुरु आज असं दुष्कृत्य करत असताना कलियुगामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. आपल्याला काय वाटतं या घडलेल्या घटनेबद्दल? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या न्यूज तारका पुटकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन घंटीला प्रेस करा. आणि हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती पाथर्डे या ठिकाणी तारकेश्वर गड आहे. या ठिकाणचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी देखील स्वतःवरती वार केलेले आहेत रात्री आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, व्यवस्थित आहेत. त्यांचा खूप मोठा भक्त परिवार आहे. सर्वांना आश्वस्त केलेलं आहे. त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, मी सुरक्षित आहे, काळजी करू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. नेमकं घडलं काय याची अधिकृत माहिती अजून समोर आली नाही. त्यांनी स्वतःच्या जीवाला विजा का केल्या, स्वतःवर वार का केले, याचा खुलासा पुन्हा काही दिवसानंतर ते करतीलच. परंतु सध्या अफवांवरती कोणीही विश्वास ठेवू नये अशी त्यांनी विनंती केलेली आहे. तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचा खूप मोठा भक्त परिवार देखील आहे आणि त्यांच्या या घटनेने त्यांच्या संपूर्ण चाहते वर्गावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.
चिंताग्रस्त झालेले आहेत. अनेक प्रश्न या संपूर्ण घडामोडींबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. न्यूज तारकापुरकी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.